जय शिवराय मित्रांनो. स्वराज्याचा इतिहास म्हटलं की सर्वात पहिलं समोर नाव येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी शून्यातून निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य हे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलंय. त्याचा धगधगता इतिहास ऐकून वाचून आजही अंगावर शहारे येतात. त्या दांडपट्टा हे मराठ्यांचे आवडते शस्त्र आहे. या शस्त्राला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने राज्यशस्त्र म्हणून मान्यता दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. पण हे शस्त्र नेमकं असतं कसं, त्याचा इतिहास नेमका काय आहे हे आपण आज जाणून घेऊ. नमस्कार मित्रांनो, सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. आणि आज या इनसाइट स्टोरी मध्ये मी सुरेश आपलं स्वागत करतो. मित्रांनो, समरकंदहून भारतात आलेल्या मुघलांनी मराठा योद्ध्यांशी अनेक युद्ध केली, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांना कधीही पराभूत करू शकले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांना असे वाटले की मराठा साम्राज्य कमकुवत झाले, पण त्यांच्या समोर महान मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज उभे होते, जे शिवाजी महाराजांप्रमाणेच मुघलांसाठी एक आव्हान. छावा चित्रपटात असं दाखवलं पण आहे. छावा चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटात विकी कौशलने महान मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली. त्याने आपल्या अभिनयाने सर्वांचे मनही जिंकले. संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा विकी कौशल त्यांच्या भूमिकेत पूर्णपणे घुसलेला आपल्याला दिसून येतो. या चित्रपटात विकी कौशल विविध शस्त्रांचा वापर करून मुघलांचा शिरच्छेद करताना दिसलाय. मराठ्यांनी युद्धभूमीवर अशी अनेक शस्त्र वापरली जी शत्रूंसाठी घातक ठरली. मराठा मावळ्यांचे सर्वात आवडते शस्त्र दांडपट्टा होते. त्याला पट्टा असेही म्हणत. चित्रपटात मुघलांशी झालेल्या युद्धात विकी कौशल दांडपट्टा या प्राणघातक शस्त्राचा वापर करतानाही दिसतो. हे प्राणघातक शस्त्र मराठा योद्ध्यांचे बलस्थान असल्याचेही म्हटले जाते. दांडपट्ट्याची नेमकी भेदकता ही तलवारीसारखी झाल अशी आहे. मराठ्यांच्या विशेष पसंतीस उतरलेले शस्त्र म्हणून दांडपट्टा ओळखलं जातं. हे शस्त्र मध्ययुगीन काळात उदयास आले. दांडपट्ट्याचे वजन हे जवळपास 1 ते 2 किलो एवढे असते. पोलादी बनावटीच्या दांडपट्ट्याची रचना ही मुळात 2 भागात विभागली गेलेली. एक म्हणजे खोबळा आणि दुसरं म्हणजे पाते, मूठ नसलेल्या तलवारीचे पाते. तर दांडपट्ट्याचा खोबळा म्हणजे या शस्त्राची मूठ होय. सामान्य तलवारींमध्ये हँडलकडे जाणारे हात उघडे असतात, तर दांडपट्ट्याचे हँडलकडे असलेले हात पूर्णपणे झाकलेले असतात. त्यामुळे युद्धादरम्यान शत्रूकडून हातावर हल्ला होण्याचा धोका कमी होतो. तलवारीची कमाल लांबी सुमारे 5 फूट होती आणि त्याच्या पात्याची लांबी 4 फुटापर्यंत. त्याचे हँडल 1 फूट लांब होते. त्याची पाती लवचिक आणि खूप तीक्ष्ण धार असलेली होती. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात आवडते शस्त्र होते. आतापर्यंत अनेक छायाचित्रांमध्ये हे शस्त्र त्यांच्या हातात दिसले आहे. तसेच इतिहास अभ्यासकांच्या मते त्यांच्याकडील पट्ट्याचे नाव हे यशवंत असे होते. या शस्त्राच्या मदतीने मराठा योद्ध्यांनी अनेक युद्ध जिंकले आहेत. दांडपट्ट्यात मुघलांपासून राजपुतांपर्यंत सर्वजण पारंगत होते, पण शस्त्र वापरण्यात मराठा योद्ध्या एवढे कुशल कोणीही नव्हते. मराठा योद्ध्यांकडे हे शस्त्र वापरण्याचे विशेष कौशल्य होते. सामान्य तलवारीच्या तुलनेत या तलवारीचे पाते लांब आणि लवचिक होते, ज्याला वाकवण्यासाठी कौशल्य आवश्यक होते. आणि हे फक्त मराठा योद्ध्यांकडेच होते आणि फक्त मराठा योद्ध्यांकडेच ती योग्यरित्या वापरण्याचे कौशल्य होते. मराठे त्याला पट्टा म्हणत. ते चालवणाऱ्या कुशल व्यक्तीचे नाव पट्टेकरी असे होते, जे 10 मारेकऱ्यांच्या बरोबरीचे मानले जातात. इतिहासानुसार जेव्हा मुघल सम्राट अफजल खानचा अंगरक्षक बंडा सय्यद याने प्रतापगडच्या लढाईत शिवाजी महाराजांवर तलवारीने हल्ला केला, तेव्हा त्यांचा मुख्य अंगरक्षक जीवा महाला यांनी सय्यदचा एक हात त्याच्या धडापासून तोडून दांडपट्ट्याने त्याला ठार केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा दांडपट्टा त्यांचे दुसरे सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांनाही दिला, जे दांडपट्टा वापरण्यात तज्ञ होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे प्रशिक्षण दिले होते. 17व्या शतकात आणि 18व्या शतकात मुघलांविरुद्ध युद्धांमध्ये मराठा योद्ध्यांनी ही तलवार वापरली होती. आम्ही तुम्हाला सांगतो की दांडपट्टा हे महाराष्ट्राचे राज्यशस्त्र आहे. गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडपट्टा तलवारीला राज्याचे अधिकृत शस्त्र म्हणून घोषित केले होते. मित्रांनो, या आणि अशाच माहितींसाठी पाहत राहा इनसाइट स्टोरी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.